निघून गेले असते. माझी बॅग गाडीमध्ये राहिली, खिशात पैसे नाहीत, जाऊ कसा? यावर हसून ते म्हणाले, ठीक आहे, तुला आम्ही पोहोचवतो. त्या सत्पुरुषांनी मग त्यांना डोळे मिटायला सांगितले आणि दुसऱ्याच क्षणी हे गृहस्थ त्यांच्या घरी पोहोचलेले होते. त्या दिवसापासून त्यांना काही सिद्धी प्राप्त झाल्या. त्यातली एक सिद्धी म्हणजे त्यांच्या समोर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचे भूत, भविष्य, वर्तमान सर्व काही ते सांगू शकत. गंमत म्हणून सुरुवातीला ते लोकांना असे काही सांगायला लागले आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की ही तर सिद्धी आहे, कारण ते सांगतील त्याप्रमाणे खरेच तसे व्हायला लागते. सिद्धीचा प्रत्यय. लोकांना सुद्धा असेच काहीतरी अद्भुत चमत्कार हवे असते. त्यामुळे मग त्यांच्या भोवती लोकांचा गोतावळा वाढायला लागला. ते माझ्याकडे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांची अशी स्थिती होती की त्यांच्या घरी अक्षरशः दरबारच भरत असे. तेथे येणाऱ्या अनेक लोकांना अनेक गोष्टी ते सांगत. त्यांच्या या सिद्धीच्या संबंधातला एक प्रत्यय सांगतो. त्यांनी एकदा मला सांगितले, मी असे दृश्य बघतोय की तुम्ही तुमच्या सद्गुरूंना गाडीतून घेऊन चाललेले आहात. तुम्ही ड्रायव्हिंग करत आहात आणि तुमच्या शेजारी तुमचे सद्गुरू बसलेले आहेत. मला तेव्हा ड्रायव्हिंग येत नव्हते. मी ड्रायव्हिंग शिकलेलाच नव्हतो. म्हणून मग मी मुद्दाम त्यांना खोदून विचारले की तुम्ही ती गाडी बघितली का, कशी आहे ती? त्यावर ते म्हणाले की पांढऱ्या रंगाची अँबॅसिडर आहे. हा प्रसंग अर्थातच मी काळोखात विसरलो. पुढे पुण्यात आल्यावर परमपूज्य श्री मामांनी मला आग्रहाने ड्रायव्हिंग शिकवायला लावले. ते म्हणाले, कुठे जायचे झाले तर मला कोणीतरी सारथी पाहिजे. त्याच्यासाठी नेहमी परमपूज्य ताई किंवा श्री जयंतराव ड्रायव्हिंग करायचे. पण त्यांच्यापैकी कोणाला ऑफिसमुळे इतर कारणांमुळे वेळ नसला तर कोणीतरी आणखी एखादा ऐन वेळी तयार पाहिजे. म्हणून त्यांनी मला देखील ड्रायव्हिंग शिकायला लावले. त्यावेळी परमपूज्य श्री मामांकडे जी गाडी होती ती देखील पांढरीच होती, पण ती स्टँडर्ड होती, अँबॅसिडर नव्हती. नंतर पुढे एकदा परमपूज्य श्री मामा रत्नागिरीहून एक गाडी घेऊन आले. ती बाहेर राहायला सांगून मावळीत आल्यावर ते मला म्हणाले, आपल्या तपोवनासाठी एका साधक भक्ताने ही पांढरी अँबॅसिडर गाडी दिलेली आहे. ती आपल्या तपोवनाच्या कामासाठीच वापरायची आहे. ही तू चालत जा आणि मला कुठे जायचे असेल तर माझ्याबरोबर तू ही गाडी घेऊन येत जा. त्यांनी असेच म्हटल्यावर मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघायलाच लागलो. एवढ्यात तेच पटकन मला म्हणाले, असे कराडला त्या नागपंथीयाने तुला सांगितले नव्हते का, तीच ही गाडी आहे. त्या गृहस्थांच्या सिद्धींचा प्रत्यय देणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत. एकदा बोलता बोलता मी त्यांना सांगितले की काही दिवसांनी परमपूज्य श्री मामा येथे कराडला येणार आहेत. तुम्ही देखील माझ्याबरोबर त्यांच्या दर्शनाला चला. यावर ते म्हणाले, माझी सुद्धा तशी फार इच्छा आहे. पुढे त्याप्रमाणे ते माझ्याबरोबर दर्शनाला आले देखील. अजब निग्रह सामर्थ्य. परमपूज्य श्री मामांची अशी एक सवय होती की ते त्यांच्या अवस्थेत असताना कोणी जर त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्या समोर आले तर ते त्याच्याकडे चुकून सुद्धा लक्ष द्यायचे नाही. मग तो त्याच्या घरचा कोणी का असेना, त्यांना त्याची किंचितही पर्वा नसे. नेमके त्यावेळी मामा अशा अवस्थेत होते म्हणून त्या गृहस्थांकडे त्यांनी बघितले सुद्धा नाही. ते दुसरीकडेच कुठेतरी कोपऱ्यात एकटक बघत होते. मी 2-3 वेळा नमस्कार करून मामांना नम्रतेने सांगितले की मामा, हे अमुक गृहस्थ दर्शनाला आले आहेत. पण त्यांनी मला लक्ष दिले नाही. शेवटी परत एकदा जेव्हा मी त्यांना सांगायला लागलो तेव्हा मात्र त्याने माझ्याकडे बघितले आणि ते मला म्हणाले, कळले आम्हाला. मी हात जोडून प्रार्थनापूर्वक म्हणालो, त्यांना आपल्याला काय विचारायचे आहे
त्यावर ते म्हणाले, त्यांना काही विचारायचे नाही, मलाच त्यांना काही सांगायचे आहे. मग त्याने मोठ्याने त्या गृहस्थांना हाक मारली, इकडे ये. हे गृहस्थ जवळ येताच मामा त्यांना म्हणाले, काय रे, त्या विद्या आणि सिद्धी तुला कशासाठी दिल्या होत्या असे वाटते? असा बाजार का मांडलास तू? मागच्या जन्मात घसरलास, याही जन्मात तोच विचार आहे काय तुझा? परमार्थात पुढे जायचे आहे की असा बाजार मांडून अडकून बसायचे आहे? पण त्या ग्रहस्थांना तोवर मान सन्मानाची लोकांची आत्यंतिक आवड निर्माण झालेली होती. लोक महाराज म्हणायचे, काही काही भेटी घेऊन यायचे, मोठा दरबार भरायचा. हे सगळे त्यांना गोड वाटू लागले होते. म्युन्सिपालिटीच्या एका सामान्य पदावर काम करणाऱ्या त्या गृहस्थांना असा काही मान सन्मान लोक द्यायचे की जो त्यांनी आयुष्यात कधीच बघितलेला नव्हता. साहजिकच त्यांनाही त्याचे मोठेपण अप्रूप वाटत असे. म्हणून परमपूज्य श्री मामांनी असे स्पष्टपणे खडसावून त्याची जीभ काही असे म्हणायला येते ना की मला परमार्थच हवा आहे, हे बाकीचे काही नको. परमपूज्य श्री मामांना देखील ते अपेक्षितच असावे. त्यामुळे काही वेळ थांबून मग ते म्हणाले, तू काय समजतो सुतारा? तुला ज्यांनी हे दिले ना ते सगळे आमचेच लोक आहेत. त्यांना सांगून ते सगळे काढून द्यायला लावू आम्ही. यावरही ते ग्रस्त काही बोलणार. शेवटी परमपूज्य श्री मामा संतापून त्यांना म्हणाले, जा आता, तुला जे दिले होते ते सगळे आजपासून आम्ही काढून घेतले आहे. आता तू कोरा झालास. ते बिचारे घाबरून झटपटच नमस्कार करून तिथून बाहेर पडले. त्या क्षणापासून खरोखरीच त्यांच्या सर्व सिद्धी नष्ट झाल्या. परमपूज्य श्री मामांच्या निग्रह सामर्थ्याच्या ज्या काही अचाट गोष्टी मी बघितल्या होत्या त्यातलीच ही एक महाविलक्षण घटना होती. सिद्धींचा असा एक सर्वसाधारण नियम असतो की एखादा महापुरुष त्या पातळीपर्यंत पोहोचलेला असतो. त्याच्या खालच्या पातळीचा कोणी जर त्याला भेटला तर आपल्या सामर्थ्याने त्याला त्याच्या सगळ्या सिद्धी काढून घेता येतात. पण त्याच्या वरच्या पातळीचा जर कोणी सिद्ध त्याला भेटला तर मात्र त्याला तसे करता येत नाही. उलट त्याला त्याच्या समोर बसूनच राहावे लागते. परमपूज्य श्री मामांची अंतरंग स्थिती अशी होती की ते तर त्या प्रांतातल्या सर्वोच्च बिंदूवर होते. ते साक्षात भगवान श्री दत्तात्रयांचे अवतार. त्यामुळे त्यांना मोठे मोठे सिद्धेही बिस्कून असायचे. हे मी अनेक वेळेला अनुभवले आहे. या संबंधी एक उदाहरण म्हणजे आपले परमपूज्य श्री साईराम बाबा यांचे. त्यांनीच परमपूज्य श्री मामांना शिवलिंग आणून दिले होते. ते महासिद्ध आणि अत्यंत मोठे अधिकारी होते. हिमालयामध्ये मुक्त मनाने फिरणारे ते एक मनस्वी व्यक्तिमत्व होते. ते कुठेही संचार करायचे. हिमालयात तांत्रिक मांत्रिकांची आणि सिद्धांची संख्या मोठी आहे. तेथे असा अलिखित नियम असतो की कोणी सिद्धांनी कोणा महासिद्धाची अवज्ञा केली तर ते महासिद्ध त्याला गिळून टाकतात. म्हणजे त्याचे सगळे सामर्थ्य ते काढून घेतात. मग त्याने क्षमा मागेपर्यंत किंवा त्याची तशी इच्छा होईपर्यंत ते त्याला त्याचे सामर्थ्य काही परत देत नाहीत. हे परमपूज्य श्री साईराम बाबा जेव्हा जेव्हा परमपूज्य श्री मामांना भेटायचे तेव्हा तेव्हा ते जरा सावधगिरीतच वागायचे. एके दिवशी बाबाजींना ते एकटे असताना मी धीर धरून विचारले की बाबाजी, आपण मामांची असे अंतर राखून का वागता? तर ते म्हणाले, मैं क्या बताऊं तुम्हें शिरीष. ते मला शिरीष म्हणायचे, शिरीष नाही. आतापर्यंत मला असा विश्वास होता की माझ्या समोर कोणालाही उभे केले तरी त्याला मी घेऊ शकेन. पण मामांसमोर आल्यावर मात्र असे वाटते की कुठल्या तरी क्षणी तेच मला घेऊन होण्याचे नव्हते करीत.
त्यामुळे माझ्याकडून कुठलीही अमर्यादा कुठल्याही क्षणी घडू नये म्हणून मी सारखी काळजी घेत असते. हे बाबाजींचे सरळ अंतःकरणाचे मोकळे बोलणे ऐकून मी माझं चाटच पडलो. परमपूज्य श्री मामांची अंतरंग स्थिती कल्पना तिथेच होती आणि ते सगळे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी इतके सहजपणे स्थिरावले असे की ते बाहेरून कधी कुणाला कळतही नसे. आपल्या बहुतेक साधक बंधू भगिनींना जर आपण कधी असे विचारले की परमपूज्य श्री मामा कसे होते तर अगदी आमच्या घरच्यासारखे होते हे त्यांचे उत्तर ठरलेले असते. हे कोणी महापुरुष संत महात्मा आहेत हे अनेकांच्या